दादा सही मला घेतली माझी. मला तुमची बायको मी कोण आहे इकडं तू बायको थांब ग मग? तू घाबरू नको मी आहे लय माग आहे. हा, काय करू? दादागिरी नका करू. अरे काय डोकं चालावं आता बायकोनंतर पोरानं ते कतारात चालवलं मला खावा करावा असं केलं घरामध्ये हं? असं वैताग आलाय ना मला तर जीव नकोच ठेवू वाटत आहे, असं झालं मला. हा काय करावं काय नाही याला कोणी पोरगी दाखव ना दुसरं लग्न करून घेतलं असतं मी म्हणजे त्याला बायकोला न पोराला तरी दाखवून दिलं असतं का नवरा आणि बाप काय चीज राहतं म्हणून. हं? पण आता त्याला ना ते काहीतरी करून दाखवलं लागेल. आता कोणाला म्हणावं नेमकं आहे की नाही कोणतं पोरगी. ना 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 नरे ना नी नरे ना हो सरपंच का ते काय लय गपचूप चालले गपचित चाललं माझ्या माझ्या नाव पाहिलंच नाही मी काय चाललं विसरले काय मला नाही नाही अरे तुला कस काय विसरल बाबा हे मग. अरे सगळ्या गावाला विसरल सरपंच पण बाबूरावला विसरणार नाही हा हो ना? हा तू तर मेरी जान आहे बोल लय निवांत हा निवंत असं काय लय टेन्शन वाढलं हो. अरे तुझं काय टेन्शन आहे सांग ना बाबूराव काय माहिती का सरपंच हा माली बायकोनं मला पोरा नाही ना इतका त्रास द्यायचं काम चालू आहे मला. म्हणजे सख्या बायकोनं आणि पोरांनी त्रास द्यायचं काम चालू आहे हा मग सरपंच कासाठी आहे मी काय झालं माहिती का सरपंच 12 वाजून टाकी ना त्यांचे घरात मला जेवायला गेलं हा सारखी कटकट अरे 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 पोराने एक बोलायचं बायकोनं दोन बोलायचं हा हा. असं झालं की त्या घरात राहूशीच वाटत मला. या बाई तू उद्यापासून आहे ना माझं घर तुझं घर समज आणि त्याच्या आईला त्यांना सांग बाहेर वाढला नाही बरं द्या माझ्या घरी जेवायला यायचं बरं का सरपंच हा. मला काय म्हणायचं माहिती काय हा, बरं हा. नाही नाही तू आता काय बोलला बायको नाही. पोरं तुला जेवायच्या टायमाला कटकट करतात ना नापाचं कार्ड आहे नाले हाड आहे हा. बरं का नापाचं बाहेर काही चालत नाही बरोबर ना काय सांगत मला राव त्यापेक्षा एक कर हम्म. माझ्या मनात एक आलंय काय आलं एखादी सांग? पोरगी असेल ना हा? तर पाय मी लग्न करून टाकीत वाटलं सर. काय बोलतो हा मग काय म्हणजे बायको पोराला वैतागला तू लग्न करायची तयारी हा माझा कवर राहतो असं त्यांच्या आज्ञामध्ये सांग बरं या बाई बाबूराव आहे ना तू अजून एकदम थोडे दिवस जायचे का मावाले. अरे अजून तू आहे ना आताशी तुला 40च्या आसपास म्हणजे हे असेल हा, running. हा. अजून तर म्हणजे हे 40 आणि ते म्हणजे 100 वर्ष जरी जा नाही तर आज म्हणजे अरे नाही 100-60-70 वर्षे 5-25 वर्ष पाहिजे मग व्यवस्थित राहील ना मी पण हे नक्की आहे का आणि मग बायको केलं बाकी 10-5 वर्ष वाढतील मावाले. प्रश्नच नाही ना मग- टाइम तुला जेवायला खावायला झोपायला सगळ्या गोष्टी भेटल हा, आणि मानुष्याचं आयुष्य वाढलं जातं मग है की नाही नाही तर डोक्यात विचार करून करून 5 वर्षाचं मरेल मी आता. पण बाबूराव तुला बी परिस्थिती माहिती आहे सध्या आहे ना हा. चांगल्या चांगल्याला बायका भेटाना हे बघा सरपंच जर असेल ना तुम्ही टेन्शन घेऊ नका हा. एखादी म्हणले ना 4 रुपये दे हम्म. तर तिला आपण 4 रुपये देऊन टाकू तिच्या बापाला द्यायला. 4 रुपये मला समजलं नाही 4 लाख म्हण त्याने पैसे मागणी केली तर अरे बाबा आहे ना आहे एका ठिकाणी पोरगी आहे कोणा काय आहे तुला काय करायचं फक्त तुझी तयारी आहे का हा मग हा मग आणि हे द्यायला तयारी आहे ना तुला काय करायचं सरपंच हा पाय बर का भाऊ मी का तो शब्द पुढे गेलोय का लागू का कामाला मग लगेच चाल ना असेल तर दाखव ना नाही तर फोन करून पाय. अरे माहिती आहे मला त्या मुलीचा बाप आहे ना हा. तो बैठकीतला माणूस आहे माझा हा का हा हा पण नाव तर सांग ना आता प्रत्यक्षच घेऊन जातो ना असं करतो का? हा हा बरं बरं चाल मग. वेळ आहे ना तुला आज माझ्या संग हा. चल झट मग निपट ब्याव चाल चाल पू चालतं चल. आणि मध्ये काही बडबड नाही करायची नाही नाही तर काय होईल तू एखादा शब्द बोलला का गंमत उचकून जाईल हा नाही, मी काय बोला आता मला लग्न करायचं म्हटलं सगळं तूच पाहणार आहे ना हा, हा, बोलणार आहे. आणि मग नाही तर मग तो स्वभाव आहे ना थोडासा बाजूला ठेव नाही नाही चालतं चालतं मग. गोड बोलून करून घ्यावं लागेल बाबा. हा 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 चाल मग इकडे जवळच आहे चला सरपंच चाल चाल ते काय आहे सकाळी आहे ना 10 वाजेपासून आहे ना हा मळ्यातच राहतो असतो मुलीचा बाप हा का हा आणि त्याजवळच मळा आहे त्यांचा वाला बरं बरं चाल मळ्यात आहे ना म्हणजे फिक्सच करून टाकू आपण हो फक्त मी काय सांगतो ते ध्यानात धर बरं. मध्ये वाचा वाचा बोलत जाऊ नको हं? नाही. चाल इथून इकून का हा चालला चाल ना इथं काय नवरदेव माणूस पडायचा बदकन हा, हा. चल आईला ते पुरीला म्हणलं मुळे उपी जाय मुळे सडून गेले बा तिच्या आईला काही त्याला राहिली सवय बेकार त्याला पेलं होत नाही आणि पोर तर वावरत येत नाही आता फवारा मारायला लागतो गाड्याला काय भारी पीक आलं गाड्या राजा रे शेतकरी राजा रे राम राम हा नमस्कार सरपंच गावाला साहेब भारी काम केलं बरं का हा राम राम हा राम 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 मस्त भावे सध्या मुळे यायला हा चांगलं आहे
कारण कालच बाजारात गेलो ना 10 रुपयाला एकच म्हणे. अरे म्हटलं मग काय आलं मी 2 देतो. हा का? नाही नाही, मुळा चांगला लटंगर होता तो, हे जरा बारीक दिसतो नाही माझं तुमचा. कावळं आहे, लय कावळं आहे. हा का? आज लय लांब येणं केलं. आलो तुमच्याकडेच. काय हा काय विषय एवढं? नाही, आता मला विषय काय- थोडासा खूप महत्वाचा आहे. काय घरकुल आले काय? नाही नाही नाही, आहे बसताय का? त्याच्या. खाली बसताय? मी काय म्हणतो, थोडस आपण कुठं बसतात मग? फार गंभीर विषय थोडासा, म्हणजे तुमच्या इकडेच भल्यासाठी बसू, इकडेच बसू ना. त्याच्यासाठी. सरपंच, हा, हा. इकडेच बसू. इथं बसतो हा, का? बसा, इकडेच बसा राहणार. बसा बसा, बसा. आय, आय, आय. बरं का इकडे तोंड करून बसा ना असं. तुम्ही तर म्हणे या वर्षी तुम्ही यादीत नाव नाही घरकुलाचं, मग एवढं गंभीर विषय काय? अहो घरकुल नाही, पण आता सरपंच म्हणलं ना, आता सगळ्या गोष्टी बघावं लागतात. हाजर काम सर नुसतं ग्रामपंचायत जाऊ दे बघावं पण नाही. तुमचे पाय आमचे क्षेत्र लागले नाही. नाही नाही, काही नाही, काही लय नाही. समाधानी वाटलं मला. हा हा, तर डायरेक्ट विषयाला हात घालू का मग? हा बोला बोला तरी काय. ही जी व्यक्ती आहे ना, हा. एकदम म्हणजे प्रेमळ, सुस्वभावी, प्रामाणिक, सर्व गुण संपन्न अशी व्यक्ती आहे. राम राम हा, राम. आता नाव बाबूराव नाव आहे त्यांचं. बाबरा. हा हा, तर म्हणजे डायरेक्ट बोलतो, त्यांना लग्न करायचंय. हा का? म्हणजे तुमच्या लक्षात असेल, तुमच्या कधी मुलगी आहे, आणि मग मला खटकन आठवण आली म्हणजे तुमची आठवण आली, तर मुलीचं कल्याण होईल, त्याला जबाबदार सरपंच वय राहील. किती नव्वद? काय 25-30 असेल ते. थोडस आहे ना, एकोणतीस चालू आहे. रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे काय होतं तुम्हाला बी माहिती आहे, ज्याचा रक्तपुरवठा कमी पडला का मेंदूला, त्याचे ढवळे केस होत असतात, है की नाही? म्हणजे ढवळे केस जाऊ नका. लग्नाचं योग्य वय आहे त्यांचं. लग्न बिग्न होईल का आधी? तर काय आहे? लग्न बिग्न होईल का पहिलं? नाही नाही नाही, अजिबात नाही. मी लग्नाचं अहो, काय राव, मग मी काय तुम्हाला दुसाट्याचा दाखवील का? जी शंका होती ना तुम्हाला ढवळ्या केसाची, तर ते रक्तपुरवठा कमी पडला का भेजाला, असा डॉक्टरचा अंदाज आहे. काय घरीच आहे का? काय सर्व्हिस करते? नाही घरीच घरीच आहे ना, शेती बिती? भरपूर आहे. शेती आहे, 4 जर्सी गाई आहे, हम्म. आणि 10 एकर शेती आहे, शिवाय बागायती. हाय, पण मला वयाचा लय फरक वाटतो. अहो काय काय, हे बाय, जोडा पाहिजे जोडा. माझ्यावर भरोसा ठेवा. तुमचं बरं साहेब जोडा नाही ना. आहे, मला योग्य वाटलं म्हणूनच मी तुमच्याकडं आणलं त्यांना. आलं का लक्षात? तुम्हाला काय शंका कुशंका असेल ना, दिवस नव्हतं राहिला भाऊ, काय करणार सो राहिला बा असं. अहो ते एकदम जिद्दी आहे, त्यांना मनाजोगी भेटली ना मुलगी तरच करायचा निश्चय त्यांचा वाला. काय कुस्त्या बिस्त्या नाद होता का? नाही नाही, नाद नाही. अहो इतके काम, दिवस लग्न लेट हे झालं. बघा, काम करायची आणि भाकर नाही नाही, खायची. काय झालं, मी ना मध्ये ना आजारी झालं जास्त. अच्छा. 4-5 वर्ष मी आजारीच होतो, त्याच्यामुळे मग काही लग्न करायचा टाइम लगेच आजारी पडलो. तुम्ही कोमत गेले बस. कोमात. हा, मग 4 वर्ष गेले ना ते त्याच्यामध्ये. हा, नाही तर यावेळी माझंच लग्न झालं असतं. असं आता मला आहे ना, मी काय म्हणतो, हम्म. मी आलो तर फिरून. म्हणजे तुम्हाला माहिती ना माझी सवय काय? नाही, आता ती सवय माहिती आहे मला. काम केलं का थोडस तुम्हाला आठवण येत असते. नाही नाही, मला अर्ध्या तासाला जावं लागतं ते. अहो तुमची सवय मला माहिती आहे. आणली होती नाईट संपू गेली. संपली का? हा. मग मला माहिती आहे ना. अहो मी सरपंच आहे, कोणाला काय आवडत आहे मला चांगलं माहिती आहे. तुम्हाला गावाची मग त्याच्यासाठी आहे ना, काळजी नका करू. ही तुम्हाला काय वाटलं फाईल आहे काही? हा फाईल नाही, या फाईल मध्ये तुमची फाईल आहे. या बाय, सरपंच जाऊ द्या. तुम्ही मनच ओळखलं माझ्या. हा हा, पण मी काय म्हणतो, थोडस हे महत्वाचं बोलून मग दिलीच ती नाही, ना. द्या 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 द्या. आहे का? मग ठीक आहे. पाणी का पण टाक- पाणी टाकूनच आणले मी. त्याने काय केलं, अर्धी त्याने मारली, अर्धी लगेच तुम्हाला आणली पाणी टाकून. हा हा, सावकाश घ्या थोडस, काही नाहीये. चकना आणायचं विसरलो मी. मुलीचे बाप आहे, हा, हे दिलदार माणूस आहे एकदम. नाही, माणूस चांगली. हा, आणि मी जसं तुम्हाला ओळखतो ना लहानपणापासून, तसं लहानपणापासून ओळखतो. हा ना. हा सरपंच हा जाऊन द्या तुमच्या पण नादच खोळा माणसाचा. हा, जाऊन दे पाहून नाही. हा, एवढा माणूस माझ्या जीवाचा जीवलग मित्र. बरोबर. तिने मला कधी अडचण नाही येऊन दिली. पाहून हा जाऊन द्या, माणूस एक नंबर. हा. पुढच्या वर्षी सुद्धा 25 ते सरपंच होणार आहे. अहो तुम्हाला काय सांगावं, 15 दिवस हा माणूस झोपत नाही. इलेक्शनला जाऊ मी उभं राहतो ना, 15 दिवस सतत रात्री बेरात्री कोणाच्या मळ्यात जायचं, कोणाची कडी ठोकायची, कोणाला कसं फोडायचं, सगळं काम. आणि इतका विश्वास आहे ना, डायरेक्ट पैशाची सुटकेश आहे ना यांच्या ताब्यात देऊन टाकतो. हो का? हो. सरपंच नाही ना, डायरेक्ट बॉक्स दिलता आपल्याला घरी आणून. अरे वा. हा. किती पैसे पत्र. हा. पण काम फसते म्हणजे फसते. बरं मी काय म्हणतो, हं. मेन विषयाला हात घाला तुम्ही आता. अहो मेनूशी तोच आहे ना.
काय हे बाय तुम्ही आहे ना माझ्यावर भरोसा आहे ना बिनधास्त तुम्ही नाही म्हणू नका डायरेक्ट आहे ना तारीख सांगा आणि तुमची मुलगी देऊन टाका मग पोराचा तपास करायला पुरीचा तपास करायला लागला. हा मग करू ना मग सांगा ना मग पुढं कसं नियोजन पोर करायचं काय आपले तसे नाही. हा. खूप मागणे आहे त्या पोरला आपल्याला, खूप मागणे. अहो हा मग आता उद्यापासून ते टेन्शन बी दूर होऊन जाईल काल ना आहे ना ते पाहुणे आले त्यांना गाजरवाडीचे हा 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 तिने ना 1.5 लाख रुपये कबूल केले. ते पाहुणे आहे ना म्हणजे गाजरवाडीच्या पाहुण्याला काही शब्द नाही दिला ना तुम्ही ते 1.5 म्हणत होते आणि मी 2 म्हणत होतो. ते 1.5 2 नको पण मग मुलगी द्यायचं असा शब्द नाही दिला ना नाही हा म्हणजे कुठं डन झालं नाही ना नाही मग काळजी नका करू ती जबाबदारी माझी वाली सरपंच हा तुम्ही बोलायचं आणि मी ऐकायचं बस. बस 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 हीच अपेक्षा आहे हेच तुमच्या तोंडातून हे कधी वाक्य पडल याचीच वाट पाहत होतो मी बोलायचं तुम्ही ऐकायचं ऐक आलं का बोला आपण 1 लाख रुपये देऊन टाकू, जाऊ दे. हा ना हा. मग ठीक आहे हे बाय ते काम माझ्यावर तुम्हाला नाराज नाही करणार मी नारळ नका करू, नाराज करू नका. नाही करणार नाही करणार सरपंच हम्म. हा ते हात खोला तर मैत्र बोला. हा 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 सगळं त्याच्या पुढे चालतं. बरं मी काय म्हणतो झालं आज तशी माझ सोपासारखं काळीच झालं बस हा? हे बाय अजिबात टेन्शन नाही नाही घ्यायचं ना? 101% काम फसते झालं. आता फक्त काय करायचं एक चक्कर आहे ना बाबा. नियमाप्रमाणे तुमच्या घरी मारितो आम्ही नाही नाही डायरेक्ट लग्न. डायरेक्ट लग्न. हा का एक काम करा, हा हा एक कन्फर्म झालं. हा ते बामण तुम्ही तुम्ही पा वजर ते तुम्ही पा हा. काहीच नाही सगळं मी पाहणार फक्त ते माय का पोर बस 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 आळकुंड सुद्धा फोडणारा माणूस नाही. तुम्ही ते टेन्शनच घेऊ नका सगळी जबाबदारी मी घेतो आणि कोको सुपारी लावायची नाही, एका दिवशी बार ओढून द्यायचा. नक्की तुम्ही नक्की मोकळा तुम्ही मोकळा. ओके हा? हो हा, मग आता ती जबाबदारी मी घेतो मी ब्राह्मण काय फिक्स करायचं ते सगळं काही करतो हा चालेल. उठायचं मग आता मी काय म्हणतो हा शब्दाला लत लावायचं नाही. अजिबात नाही हो हा? या बा ज्याच्या शब्दात बदल त्याच्या वंशळीत बदल. अहो ह्या काय बोलायच्या गोष्टी झाल्या 1 का लाख रुपये मी घेणार तुम्हाला. आता ऐकलं ना दिले 1 लाख रुपये आपण. अहो हे सुद्धा लय दिलदार आहे यांचा बॅलन्स बघितला आज आहे ना ना सरपंच, हा. वय बसत नाही पण तुमचा शब्द मला मोडता येत नाही. हे बाय तो देवादिकामध्ये जोडा लागेल असतं होऊन जातं माग पुढं होऊन दे होऊन दे. दोघांचे विचार जुळले ना याला फार महत्व आहे वय पोरबी मग त्या पाळण्याला वाशिंग बांधून लग्न लावायची. हा मला तेच वाशिंग म्हणायचं बांधून होतं लग्न आणि आज त्यांचे प्रपंच दणके बाजे ना हो पोरं जर यांना म्हणले आपले आजोबा पंजोबा आई मी वडील काय सरपंच हा. आता इकडे बोलण्यात मजा नाही. आता मला काही टाइम नाही, मला वेळ उभं राहिलाय. चला टप्पिंग घेऊ लावून लग्नात. चला बरं मग डायरेक्ट लग्नाची तयारी करायची मग हा? परत चला. यायला वाटलं लग्नात टायमाला एखादी क्वार्टर देऊन टाकू. हा नाही नाही ते काम माझं हा वालं. तुम्ही देऊन टाका. क्वार्टर आणि वर बापन कशी नवी दशी घ्या मला हा, नक्की, ड्रेस नक्की. घ्यायचा का? बांडपूर अहो सफारी शिवून टाकू ना नाही साधा साधा. साधा शिवते म्हणते. अहो वर बापाला सफारी शोभल ते काय शिवायचं माझ्या हातात आहे चला चला उठा वर आवरा कामाला. या सावकाश घ्या हातात हात घ्या चला चला आता जाऊ द्या सरपंच, हळू 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 नीट जरा त्यांना. हळू हळू तुम्ही देवासारखे मला अहो आपलं कामच तसं आहे नाही, खूप खूप मग चालता का असे? चला कोणी कोणी. आणि माझ्या प्रगतीमध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे हो हं? तुम्ही ना अहो मी तुमच्याकडं बॉक्स पैसे देऊन आणि बिनघोर झोपतो ना आणि लगेच गुलाल पडतो माझ्यावर आमदा पैसे नाही वाटायचे, गावाला सगळी दारूच वाटून द्यायची. हा का अर्धा किलो मटण 2-2 बाटल्या प्रत्येकाला. चल पैसे नको कारण पैशाला ना 17 वाटा राहतात हा, पैसे त्याच्यापेक्षा डायरेक्ट दारू आणि मटन चल लांबून चला. हा या तुम्ही तिकून या वाटलं चला सावकाश हा हळू 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 चला हं. हे डोक्याला लागल दरवाजा कुठे? दरवाजा पुढे आहे अजून हळूच बर का तरी म्हटलं होतं आपण घरी जाऊन घरामध्ये घेऊ पण काच ऐका राव तुम्ही चढायचं हळूच थोडस नाही बसू नका आता घरात जायचंय आपल्याला असं चला ना तिकून पायऱ्या येऊन जाऊ ना नाही चढा ना वर, चढा ना. घर आलं का चढा वर. हा ना घर आलं ना चढावर चढा. या सरपंच? घरात बसत्या का बाहेर बसत्या अजून 90 जेवायचं करा. अहो देऊ ना देवा त्याची काळजी नका करू चल. बाबूराव ये काय हा ये यांचं घर हा. म्हणजे मुलीचं घर थोडक्यात हो बरं पुढे मुलगी माझं तुमचं हा कुठे मुलगी घरात आहे का बस ना खाली बस ना. बरं आहे ना उभंच
नाही खाली बस ना. बरं मग असं इकडे बसता का इकडे तोंड करून? बस कुठे? नाही नाही, आता तुमचं घर आहे, कुठे बसायचं? हा ते खाट बसू ना. तिकडे बसता का? बरं इकडेच बस. बसा बस. बसा बसा बसा. सरपंच बोला. बस. कुठे? घरातच आहे का? हा, मग तर बरं. माय कुठे करायचे बाहेर कधी नाही. नाही विचारतो म्हणलं कुठे काय शॉपिंगला गेली का काय असं. ती घरातच. बोला बरं मग पटकन. कुठे? हा इकडे. हा आले आले दादा. नाव छान आहे हा? नाव आवडलं का? गुड्डी. नावले बरं 2 अक्षरात काम. गुड्डी. इथं काही पुरींचं नाव आहे लांबलचक राहत. काय हो दादा? इकडे बस. ते ना तिला ते प्रत्येक ते गुड नाईट करते ना म्हणून तिचं नाव गुडी ठेवलं. काय अच्छा म्हणते? अच्छा हा हा हा. ए बाय आमचं असं ठरलंय काय आता तुझं लग्नच करून टाकतो 12 उडून टाकतो. मला लग्न? हा. नाही नाही मला नाही करायचं लग्न एवढं लवकर. या बाय शिरपात्रावच्या डोळ्या सामने लग्न होऊन जाऊन दे. थांबा ना दादा अजून 1-2 वर्ष मग करू ना. तुला माहिती ना मला एक झटका होऊन गेलाय. तू तशी उरशी. हे बघ बेटा, बापाचा एक जीव राहतो मुलीकडं. बापाला असं वाटतं की कधी माझ्या मुलीचे 2चे 4 होतील, कधी माझ्या मुलीला मी पिवळं करील आणि वाटे लावेल. ते राहू दे हो, तुम्ही नका सांगू मा बापान मी पाहिन ना हो. नाही 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 नाही, हे बाय मला बी 2-3 मुली आहे. बापाची मोठे भूमिका कशी असते सरपंच असं आहे, म्हणतो. सरपंच. हा. हे सरपंचाने आपल्या घरामध्ये आग लावली आपल्याला लावीन. नाही लय नाही बरोबर आहे. तुम्ही घरात आग लावली ना म्हणजे तिने घरोघर गॅस दिले. आग लावून हा हा हा. घरोघर गॅस दिले ना अच्छा अच्छा अच्छा. हा हा बरोबर आहे. ती आग लावून तुम्ही घरोघर. अहो पहिल्या बाया चुली फुकीत बसायच्या. मी कंपनीला डायरेक्ट प्रस्ताव पाठवला. आपल्या गावचे जवळजवळ 250-300 कुटुंबांना एकाच दिवशी गॅस आला. म्हणजे तुझं म्हणणं मला आत्ता पडलं. प्रत्येक घरामध्ये काडी पेटवली का गॅस. विकास केला विकास तुम्ही. बरं महत्वाचं पण बोला. दादा हा. मला काय एवढं लवकर लग्न नाही करायचं बाई. अगं बाई पण नवरदेव दम करून नाही राहिला ना. कुठे नवरदेव? नवरदेव हा काय नवरदेव? हा नवरदेव यो हे बाई हे तर म्हातारा आहे आणि याला तुम्ही नवरदेव म्हणून राहिले. ऐक मी काय म्हणतो, तू आहे ना आता शाळा शिकलेली 10वी-12वी. मनुष्याचे ढवळे केस कामून होत्या. त्याला रक्त पुरवठा जर कमी पडला ना मेंदूला हा तर मग त्याचे ढवळे केस होतात. जा ना तुम्ही करण दाबा आहे का तुम्हाला भेटत अरे अरे बेटा असं नको आमच्या बोलू घरी जरा. काय आले अगं तुझ्या बापाचं आमचं सगळं फिक्स झालं. दादा हे तुम्हाला याड्यात काढून राहिले याड्यात. या बाई आता या मी म्हातारा नवरा मला करून देऊ राहिले. म्हातारा नाहीये. 29 वय. हा 29. 29 आहे. हा मला वाटलं लय 70-75 आहे का का? आपण- नाही, सगळं नाही, सांगितलं नाही. मी. सगळं सांगितलं. सांगितलं का? हा. रनिंग एक उद्देश आहे त्याची. रनिंग आहे ना आणि आमचं आहे ना लय कमी मग. त्याचं आहे ना मतदान काढावं ना वय वाढले वय काय तेवढं नाही त्याचं वाढून गेले. दादा तुम्हाला दिसा ना खालून वरून डावळा झाला ना तो. अगं त्याचं कारण सांगितलं ना मी तुला. ढवळं कामून होतं. फॅशन आहे फॅशन. फॅशन. हा का कलर मीठ लावलं का तुम्ही? हा मग झाले असतील. बरं मी काय म्हणतो कुठे चावळा करायचा नाही. हा नवरदेव आहे ना आपल्याला 1 लाख रुपये देणार. 1 लाख 1 लाख? हा. 1 लाख सगळा लग्नाचा खर्च तिने हो सरपंच म्हणतात मला. ह्या बा प्रत्येक कुटुंबाचं भलं व्हावा असं मी शोध. लग्न झाल्यावर शाळा शिकायची ते सांगितलं का? हा पोरला लग्न झालं शाळा शिकायला. चालेल ना मला विचारलं ते पुढं काय करायचं म्हणून. तिची खूप इच्छा आहे अजून. रोज शॉपिंगला घेऊन जायचं. हा सगळंच नाही. तुम्हाला गाडी ना गाडी आहे. शॉपिंग समजली ना. हा घ्या ना विकत घ्यायचं. हा हा साड्या घे ते. काय तिला जे मेकअपचं सामान त्याला शॉपिंग म्हणतात. तिला आवडल पटल ते खरेदी करून द्यायचं दे मस्त. घेऊन मी. हाय की नाही? माझ्या पुला नाराज करायचं नाही. ती दिवसभर घरात नाही राहिली ते चाललं आम्ही आणि पुन्हा तक्रार आली नाही पाहिजे नाही, हो, माझ्याकडे. नाही. तिची वाली तक्रार जर आली तर मग मी काही बी निर्णय घेऊन दोघं. टाकेन. हो नाही नाही. हा बरं का? चालेल मग दादा. हे बघा बेटा हे मी जमवलेलं आहे सगळं. हा. आणि तुझे बाप आणि आमचे संबंध खूप पूर्वीचे हा असं. आणि त्यांनी आम्हाला तिथंच सांगितलं शेतामध्ये आमची बैठक झाली ना हा. तर माझी मुलगी माझ्या शब्दाच्या पुढे नाहीये म्हणे. नाही मी त्यांच्या शब्दाच्या पुढे नाही. हा एकदम. सरपंच आपल्या असे ना जर तिने तो निर्णय घेतला तर पूर्णच करतात. हा 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 ना तिने आपल्या गावात निर्णय केलता का तिने येळभर गाव हागायचं बंद केलं होतं रातभर. मला एक शंका आहे मी विचारू का? विचार मोकळ्या म्हणे. या बाई एक नाही काय शंका असेल ना शंका मनात ठेवूच नको. बिंदास विचार. यायचं पहिले लग्न व्हायले का? नाही. नाही व्हायल. नाही गुड्डे ना तो 5 वर्ष कोमात होता ना. हा कोमात होता डायरेक्ट.
त्याच्यामुळे त्याचा रक्त सर्वांना कमी झाला. आणि त्याच्यामुळे ते ढवळे केस झाले. लग्नाचं वय झालं आणि लगेच त्याला तो आजार जाडला. 4 वर्ष त्याने ट्रीटमेंट घेतली हा आणि मग आता 4-6 महिन्यापासून लग्नाची इच्छा तयार झाली. मी विचारलं ना 4 वर्ष तो पालतच पडेल होता. म्हणजे कोमात उठतच नव्हता का? नाही ना नाही ना नाही. पालतच पडेल होता. हा ना. वाचला तो भाग्यवान आहे तो. त्याला लग्न करायचं होतं तुझ्या संग म्हणून. हा ना. काय बेटा हा जो जोडा नेमेला असतो ना तो भगवंतानी जोडलेला असतो. ते की नाही? सरपंच मध्ये ना भ्यावच नाही आपल्याला. हा सरपंचानं ना एक रातभर गाव हागायचं बंद केलं का सरपंच. का म्हण? वाट हागून दिलं सगळं संडास मध्ये. हा का? बोललाच नाही सगळे बाथरूम मध्ये. ते म्हणजे खतरनाक निर्णय घेतला आणि गावामध्ये हागंदरी मुक्ती गाव करून टाकलं. असं केलं का? हा हे काम लय भारी केलं पण तुम्ही. आता प्रत्येकाच्या घरामध्ये संडास आहे. पण आमच्या घरी नाही संडास. आहे ना आपण दुसऱ्या जातो ना. हा सामुदायिक आहे ना आपलं. कंबाईन आहे ना. हा मग चालेल ना. मग नाही ना, मग आम्हाला एखादं संडास बांधून द्या. देऊ ना. हे बाय माझ्या आता माझं तर काही नाही, मी तर सरपंच जाईन मला. लग्नाचं बोलावं अहो झालं ना डन. आता काय अजून काही शंका आहे का? मला सांग द्या लावून लगेच एवढी चला. का याचं वाढलं का म्हणणे, याची वाढली का म्हणणे. हाईट का? हाईट ते हे बाय आता ती भगवंताची देणगी. मला विचारती शंका. भगवंतानी तुला गोरा रंग दिला, त्यांना काळा दिला, त्यांची हाईट थोडी कमी ठेवली, काहींची वाढली, तुझ्या पप्पाचं शरीर लुकडं ठेवलं, मला भगवंतानी ढेरी दिली. ह्या सगळ्या भगवंताच्या देणग्या असतात. तो लग्न झालं ना याला तुला कसं लांबायचं तसं लांबव. हा ना. तुझ्या पद्धतीनं वडून तांदून कसं बी. कसं लांबव. हा म्हणजे तसं बी होऊ शकतं एखाद्या वेळेस असं. म्हणजे हसू नको तू. आता तुझ्या ताब्यात नवरा येतो. अरे लावा रे मला टपके आवरा रे. सरपंच चला बरं पण 1 लाख घ्यायचे आपल्याला. नाही पैसे देऊन टाक. दिले हा मग तुम्ही का एवढं दम मारू राहिले. अहो, काहून एवढं दम ती मारू cash मामा मध्ये- आवरा ना मामा आवरा ना. आता फक्त काय वाजवायचं. हं? आठवलं का नाही पोरांची. अहो द्या ना आवाज द्या ना मग. आता कुठे चला आले आले आले. आले सरपंच आवरले चला. आवरलं ना. हा. हा, लय टाइम लावला राव. नाही ना, मग आता आता मेकअप नाही बरोबर आहे बरोबर आहे. मंडोळ्या बांधायच्या. चला बरं चला अंगणात चला. एक तर मा कोटे गावसा ना. हा कोट गावसा ना. मग गवासला का नाही. हा गावसाला. मेकअप करायला कोण नव्हतं, मीच केला. चांगलं ना छान मेकअप केला तर. सरपंच आता माय गुटी मला 15 मिनिटात सोडून जाईल बघ. मामा लगेच नका रडू. पाहुणे टाळी म्हणजे लग्न लागलं का मग हे करा. चाल गे मग. थोडा धीर जरा. लग्न लागलं नव्हतं दम काढला पाहिजे ना. नाही धीर जरा. काय रे बे थांब 5-1 मिनिटं. नवरदेव माझ्या शब्दाच्या पुढे जा. चला 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 जशी तुमची गुड्डी तुमच्या शब्दाच्या पुढे नाही ना तो माझ्या शब्दाच्या पुढे नाही. चाललं मा लेकरू मला सोडून. काय करतात. बस थांब. बस त्यांचे फोटो काढा ना उडण्यावर फोटो काढा. पाण्यावरती. सरपंच फोटो काढा. फोटो काढून घ्या. हसा थोडेसे हसा. अहो एवढं तोंड नका वाचू ना. थोडी स्माईल सरपंच स्माईल. सरपंच नवरदेवाचा दात जायला का एक? अहो नका शंका काढू. ते ना ऊस खाता खाता पाडला तो. हा का मला त्याला ऊस लय आवडतो. कुस्ते कातना पडला का काय. नाही नाही कुस्तीने ऊस खात होता. ऊस काढा तुमच्या मोबाईल मध्ये बी काढा. हं? बरं ते बरं जे कोणी येईल ना मला सांगा कोणाचा सत्कार वगैरे करायचा आहे. बरं, डोक्यात झाले काढायचे. झाले काढायचे. काढले. बरं ते सेपरेटचं काय झालं आपलं सेपरेट. तू आज हात टाक ना मायाचं. अहो काय आहे, त्या टेलरला आहे ना मी 2 फोन केले. त्या टेलरच्या हो, बहिणी असं घ्या ना. असं घ्या ना आमचं गळ्यात हात टाकून. हा. असं घ्या ना आमचं दोघा. सरपंच चांगले काढा बघ त्यांची. जोडा कस काय दिसतोय. अहो त्याच्यामुळे तर मी निवड केली ना राव. मी काय म्हणतो गुटे ते बोलवलं का तू लपड्या लपड्याला सगळं. सगळ्याला बोलावलं. हा परत रागा नको बरं. नाही नाही. बरं मी काय म्हणतो घ्या ना या उरकून. बाय तुम्ही लफड्यावाले आले पण पुन्हा काही वाढ व्हायला नको बरं का भाऊ. नाही नाही माय गुटे नाही तर- तशी नाही ना. हा चल. झालं गेलं विसरून जायचंय जाऊ आता, हं? जाऊ उरकून नाही तर ते लफडेवाले काय करतील. ओ नवरदेव खालतो उठा उठा उठा. हा उठा गेला मग पटकन. नवरदेव विकून या ना हो. बरं का कोणी कोणी गेला का हा. द्या हातात हात द्या. हातात हात घाला. हा, धरा लांब धरा भाऊ. पाहुणे द्या हातात धरा. हातात हात धरा. बाबराव. द्या. हे दोन्ही हात. दादा मला 2 लाख. सरपंच आता ना वेळ नका लावू. हा का गंगा थांबा थांबा ते पाहुणे आले सत्कार करून धरचा. हा का टोप्या उपर टाका ना त्यानं. या साहेब या 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 टोप्या उपर टाकायला लागतील तुम्हाला. बरं झालं उपस्थिती लावली बघा आमच्या गुढीच्या लग्नाला. आभारी आहे तुमचे. धन्यवाद थँक्यू थँक्यू. तुम्हाला काय आहेर बिहेर करायचं तर करून जा. तशी का आम्ही घेतो आहेर.
हा का नाही नाही मुलाकडे नाही करायची आम्हाला नको आहे मुली का मुली बरं का भाऊ आहे रे तुम्ही आवराव करा चला मला दम निघा ना करा चला गंगाग्री डरडा डडा डी डरडा शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान काय चालू आहे काय चालू आहे लग्न लावून लग्न राहिलं लावून राहिलं ना कोणा संग या पुरुष संघ आमच्या हा? गुड्डी संघ गुड्डी काय चालू आहे म्हणजे काय ओ माझ्या सगळं बोला ना काय तू सरपंच आहे ना गावचा हो मग मग असं लग्न लावायचं का अर्धे देवायचं काय झालं मग अर्ध निर्ध काय त्याच्यात तुम्ही असं काय बरं म्हणून राहिलाय ते नवरा आहे ओय मांगा दुर्गाला वाटत तू का काय पुन्हा कोणाला नवरा दादा नवरा? दादागिरी हा? तुम्ही दादागिरी मला हरवीर तुम्हाला करून पण बोलून पटलं का राहिले. अरे फेके अरे कोणी घातलं तुला तुम्हाला हा? छोटी मंडळी ए भाऊ दादागिरी हे काय लागण्याचं बाजूबाजरी ही माझी आई आहे ही कोण आहे कोण आणला नवरा तू कोण आहे कोण आहे हा, नवरा आहे तो. काय ही माझी आई, आहे हरं? मामा बाप आहे ही कोण आणली हा? ए तुझा बाप आहे का काय ते नाही तुम्ही कस काय लागलं लावला इथं कोण आणले मंडुळ्या हा तुमचा मित्र आहे मग कस काय झालंय हे कस काय झालं हा तुला कोण काय आणली? काय पाहिजे? झालं कानपणात म्हणजे इकून आणली तुम्ही मा बाप आहे का चाबरी कुत्री हा? माय मी लग्न करून राहिले मग असं मग म्हातारपणी ढोबळा हा? म्हणी म्हणजे तुम्हाला काय विचारायचं काम आहे मग काय म्हणणं आहे तुझं वालं मग एक मिनिट बाबूराव तुम्ही लग्न पटत काय लग्न करणं हा बायको आहे, हा तुम्हाला बायको आहे बरोबर? हो पोरे आहे हा माझा तुम्हाला लग्न करायचं बायको आहे माझी बायकोला विचारलं का नाही विचारलं का पटत विचारलं का साहेब हे लग्न नाही, करणं नाही, सर तुम्ही फारकती घेतली का तिची मग बघा मी तुम्हाला सांगतो दादा सही घेतली का माझी ती मला तुमची बायको मी कोण आहे इकडं तू बायको थांब कर मग? तू घाबरो मी आहे लय मागे आगे इकडे बघ. ए, ए, दादागिरी नका करू दादागिरी करू नका सारखं तुम्ही सांगितलं बाई लय मागे अरे दादा काय तुम्ही इकडे वाव नवरा माझा आहे का तुझा आहे हे काय येडं करून राहिले असं? हे लग्नाचं काय कुठून आहे? आणला तू नाही नाही मी तो बाप आहे का तुम्हा बाप आहे मला अहो मग मी तुमचा पोरे आहे ना तर मग पोरे सगळं वागायचं ही कोण आहे मग दुसरी ही कोण आहे म्हणजे मग ही कोण आहे? ही कोण आहे ती कोण आहे तुझे तू माझ सारखे का बरं? मांडायचे कधी वेळेवर जेवण नाही कधी आंघोळीला पाणी नाही मला किती त्रास दिला तुम्ही दोघांना मग आता बाहेर हा? जाणार ना घरी येणार नाही ना कोणा तुम्ही घर मा बापाचं आहे मग तुमच्या घर बापाचं कसं आहे. बापाचं आहे? बघ दोघायला चिरून टाकेल इथंच मी येणार झाला तू बर का वा मुर्दा गाडी मी तिला मी काय म्हणते 35 वर्ष तो दादाला निघले आपल्या पाशी ना आता दादा, बायको तुम्ही करून काय आणली तोंड दाखवून बसले इकडं हा 35 वर्ष निघले हे पण कोण आहे पुरीचा बाप आहे कोणता काय बाप आहे पोरीचं तो? बाप? लग्न करायला लाज वाटली का तुम्हाला लाज वाटली का कशी घालावं लाज बदलली? वाटली सरपंच अहो, पार पिकून गाळायला गेला ना त्याचा मग? हा? सरपंच म्हणा लग्नाचं नाव जवळ येतो त्याला दाबवात्रा दात झालाय त्याला काय आधी ए, येता ए, पाहिजे ए, पोरा अरे असं काहीतरी बोलू लग्न नका. करी तो नीट बोल बाप आहे बाय. तुझा तो. काय या बाय गुंडाळ्यावर आलं ना ते पार ए बाबा तुला कसं काय ते आवडलं आमच्या मंडळ्या काढून इकडं ए, म्हणजे? ए, थांब ए अगं तू गप ना नाही आता ते मंडळ्या ते आमच्या लग्नाचे आहे ते आम्हाला नातवायला लागते आमचा भाऊ करा जाय तू घेऊन हो, जा जागा पाहुणे, मांडुळ्या सोबत आहे का तू ते बाई? मंडुळे नाही घालू दे खिंडोळे मांडुळ्या. नाही घालू दे चालते बा. मांडुळ्या. घाल ठेवायच्या हा. घाल दे मांडुळे हा दे पाहिलं ना मी तुम्हाला म्हणत होते ते जाय सरपंच- खालती बाई, नको ए, नको. ए, तोंड दट्टू बुक्का चाटू, नको वय. करू. तू नको शिकू मला जे काही होईल तोंड चाटायचं काम नाही करायचं जावे बस थोडं बस. जे काही होईल ते कायद्याने होईल या माणसाने कायद्याच्या विरोधात तुम्ही पण लग्न लावून दिलंय याच्या हो, आमचे नातेवाईकाचा चुकले फरक आहे. साहेब काही ना नाही नाही, तू पिलेला वाटतोय तुझा आवाज एवढा लावा येणे लाख रुपये घेतले माकून या सरपंचाने द्यायला लावले ए, गप. ते कुठे कोण गेले म्हणूनच म्हटलं काय? पैसे कुठे गेले अरे खोटं म्हणत बोलतो काय? म्हटलं हा बाई. खोटं बोलतो सरपंच हा म्हणतोय ते खरं आहे का हा अजिबात खरं नाही काय मग खोटं बोललो काय तुला सांगतो दादा आपले त्याला 10 रुपये पोटं- पाहिजे तो घरातले पैसे गेले 10 रुपये पाहिजे त्याला मग ती पाहिजे, लाख आणि रुपये बघ, काय मग माहिती लाख मला? रुपये कबूल नाही केले तो नाही काय बोलतो काय नाही आम्ही यायचं 1 रुपया हा? गेले हा ना. नाही घ्यायला आम्ही दादा दादा, लाख माझी रुपये काही द्यायला चुकी या. बरं का? पुरीच्या वापर येणार ना. हा माझी काही हो, चूक दादा नाही. घरातून लाख रुपये घेऊन गेला कधी आपण पैसे घेतले लाख यायचे? रुपये हा? कोण मला पैसे दिले? काय हे बघा, द्या सगळ्यांना सर्वांना तुम्हाला चौकी लिहावं लागेल सर्वांवरती घ्या, 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 सर्वांना घ्या. चौकी साहेब. लिहावं लागेल तुम्ही इनलिगल काम केलंय 1 मिनिट ऐका यांनी गोड बोलून मा बापाला फसवलं या सरपंचाने या बाबाने या बाबा म्हणे मा लग्न होईल नाही म्हणे देऊ का एक ठेवून मग खरंच वय नाहीये ना, तो बाप खरंच काय वय नाहीये. तो दूध पिता बच्चा आहे का तो बाप मा बापाला दारू पाजून दिली यांनी साहेब तुम्हाला मूत पिला का तो दारू पिली हा साहेब याला कारणीभूत आहे ना सरपंच आहे अख्खा. सरपंचाला काय टाकून ताप दिली. झाला भाऊ चायला पार याला टाका म्हणजे आता नाही सर्वात नाही नाही इथं जमा करा हे कोण याला आहे? टाकू म्हणजे. यांना सगळ्याला जमा करा साहेब साहेब त्या बापाला जमा करायला लाव ना मग तुम्ही दोघे बाई, हे एवढे घेऊन जायचे मावशी तुम्ही ना तुम्ही टेन्शन घेऊ नका साहेब, यांच्यावरती बाबा, कायदेशीर कारवाई मी केली आहे जाईल मी आहे एकूण तर एक माझ्या घरात होते 4 लाख रुपये
माझा तुला विचारलं का मी एकोणता एक आहे का? साहेब मग आता हे भांडण काय? विचारलं का बस गपचिप. ए बाबा अरे ते दादा हाणतील ना धरून तुझा. घरी घरी कुठं ते काय मावशी तुम्ही टेन्शन घेऊ नका यांच्यावरती या सरपंच हे सर्वांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल. तुम्ही बिनधास्त जा. आमचा काही संबंध नाही साहेब. साहेब ऐका ना तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही जाऊ शकता हिच्यावर पहिली करायची हिच्यावर साहेब आणि हो साहेब साहेब तुम्ही जाऊ शकता तुम्ही जाऊ मी शकता काय चला. म्हणतो? चला तुम्ही जा बरं आता. आम्हाला कोणा तुम्ही जा. साहेब मी जातो या ना तिघांना जा घेऊन. तू नको जाऊ ना, त्या. तुम्ही जा बरं मी जा. काय केलं त्याला पहिलं उचलायचं अहो, पण तुम्ही पाहून घ्यायच्या मग आता आम्ही काय करायचं? आम्ही कायदेशीर कारवाई करू. साहेब मी येतो माझी काही चूक नाही हो या ना तिघांना जा घेऊन. तिघांना जा घेऊन. अहो मी 2 4 केले मी काही पाप केलं का? साहेब बघा काय तू कोणा दाखल करायचं ना माझ्यावर नका करू कारण मला ना जेलमध्ये थांबता नाही येणार. का बरं मला ना ते जुलाब होतं सारखे ना त्याच्यामुळे मला नाही परवडत. जाय ना तिला संडास आहे ना. तुला बिला तुझे सगळे क्लिअर होतील. ए तिला संडास बांधलं ना जेलमध्ये. हे बघ आणि तुम्हाला काय करायचं पुजायला ठेवायचंय का? माझं काय चूक आहे? मी 2 4 करून दिले काय केलं? आणले दोनाचं ए, पोरी, पोरं. अहो, मी नाही पाहिजे तुला लग्न करायला. हे सरपंच मला आणले यांच्याकडे. मुख्य आरोपी तू आहे. नाही सरपंच आहे, सरपंच. आमची काय चुकी तुम्ही नाही. दोघं मुख्य आरोपी आहे. आमची काही चुकी नाही. आणि हा साक्षीदार आणि सरपंच हा भ्रष्टाचारी माणूस आहे एकदम बेकार. याला पहिले मिनिट टाकायचं सर्वजण चला चल, माझ्याबरोबर. चल. मी काय म्हणतो? चला माझ्याबरोबर. चालतंय रे बाबा, आमचं चल माझ्याबरोबर. ए, देईन तुला चला, ठेव. आपल्या चल. तुलाच पोरं सोरं होतील आपल्या. चल. तेव्हा साहेब तो काय म्हणून राहिला अजून मी पोरं चल. सारायची तयारी आहे. साहेब, ओ ओ चाल जेलमध्ये टाकून देतो मला सर्वांना. मुलीची बाप काय म्हणते घ्या भेटून भेटून घ्यायचं दादा बसा थोडेसे बसा. मी काय म्हणतो? 4-5 रुपये देऊन टाकतो तुम्हाला. चल ना तुला मिटवतो जेलमध्ये. ओ दादा कशाला भानगडी करताय या बाया? मग जेलमध्ये मिटतो ना. नाही नाही नाही, नाही जेलपर्यंत तुला आहे ना तुला अंधाऱ्या खोलीत घालतो मी बाकीचं मिटवतो. अहो, लय 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 मोठमोठे प्रकरण मिटवले मी. शांत बस. मोठमोठे मिटवले मी हे ते किरकोळ तुला अंधाऱ्या खोलीत घेतो. कशाला माझी काय चुकी साहेब मी खूप पैसे दिले. तुला टायर काय टेन्शन. पैसे तुला लाख रुपये देते, माफ करू. पुढचं लग्न करायचं ना जा तुम्ही. बरं पकडा, आज तुम्ही जा नंतर. हिला माझ्याजवळ राहू द्या. हा, तिला नाही घालायचं. ती मुख्य आरोपी आहे. साहेब मी माझ्या गाडीवर येतो ना. तू चालतो कधी उठून तुझ्या चला, चाल ना. सरपंच, हा, चालतो कधी मी आलो असतो ना माझ्या गाडीत. तुझ्या गाडीत आणि पोलीस गाडी कशाला झक मारायला आणली का? ते पुरी जॉब आला का? मग पोरीचा बाबी ते सोड तिला सोड बाबा राहू दे, माणसं राहू दे. सोड दिल टू एक नालायक थर्ड क्लास कुठला एवढे मोठे पोर असताना तुला लाज नाही वाटली. काय पाप केलं गड्या मी? तुमच्यामुळे झालं आमच्या घरात आग लागली. ए, आग लागली. मी 2 4 केले. मी काय पाप केलं तुमचं मी सांगा ना. म्हणते ना बाबा आग लागली. आता तू हा. तू आता जेलमध्ये चल. बघा मला आधार आहे थोडा. या बाई